जेव्हा काही झटपट आणि चटपटीत खावंसं वाटलं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि इतकी चटपटीत लागते ना. तर आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत, ती हैदराबाद स्टाईल. तर इथे मी तेल टाकलेलं आहे, काही खडे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बिर्याणी तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तर आम्ही ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याच्यानंतर टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त तांदळाच्या वर येईपर्यंतच पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी नका टाकू, नाही तर चिकट होऊन जाईल. त्याच्यानंतर अशा प्रकारे लिंबू जे आहे मी कट करून घेतलेलं आहे आणि वरून टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला अशा प्रकारे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत आणि बिलकुल चिकट झालेले नाही आहेत. प्रत्येक असा दाणा आपल्याला सुट्टा झालेला दिसतोय. तर खूप छान आपले भात शिजून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता भाज्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या होत्या, ते मी कट करून घेतलेल्या आहेत. जे काही भाज्या आहेत त्या घ्या. माझ्याकडे गाजर नव्हते म्हणून घेतले नाही आहे, तर गाजर असेल तर नक्की घ्या. आता सगळ्या भाज्या ज्या आहेत मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत. इथे मी ना कांदा अगोदरच तेलामध्ये म्हणजे कडून घेतला होता, पाहू शकता कुरकुरीत. त्याच्यानंतर त्याच्यावर दही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता इथे मी बिर्याणी मसाला टाकते, तर मी इथे शाहूजीचा बिर्याणी मसाला यूज करते. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते करा. त्याच्यानंतर गरम मसाला, धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं. हे मॅग्नेट होईपर्यंत तोपर्यंत आपण पनीर तळून घेऊयात. तर पाहू शकताय पनीर का मी जास्त घेतलेलं नाही आहे, तर थोडंच पनीर आहे. तर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे, साईडला काढायचं आहे. जर तुम्हाला एक्स्ट्राचं तेल पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर अशा प्रकारे भाज्या टाकून घ्यायच्या आहेत, परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पाणी नका टाकू. आणि आपल्याला हे भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता त्याच्यातली थोडीशी भाजी मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 2 लेअर द्यायचे आहेत. वरून आपल्याला अशा प्रकारे भात टाकून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला हे भाजीचा मसाला टाकून घ्यायचा आहे. मस्त कोथिंबीर आणि तळलेला कांदा, मी टोमॅटो अशा प्रकारे ठेवलेले आहेत आणि अजून वरून आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे. वरून पण छान अशा प्रकारे तळलेला कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला दम देण्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 मिनटं गॅस स्लो करून. तर मी अशा प्रकारे झाकून ठेवलं होतं. पाहू शकताय मस्त अशी रेसिपी झाली होती आणि थोड्या वेळाने उघडलं तर एकदम मस्त असा दम बसला होता. पाहू शकताय किती तोंडाला पाणी सुटते ना तुमच्यावर पाहून. तर नक्की ट्राय करा. अगदी झटपट होते आणि इतकी टेस्टी लागते ना, मला तर खूप आवडली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. किती मस्त झालेली आहे पाहू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे मी व्हेज दम बिर्याणी बनवलेली आहे हैदराबाद स्टाईल, अगदी थोड्या वेळामध्ये. तुम्ही ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल माझा तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.